शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या ज्या कालवडी आहेत तर जनरेशनच्या छोट्या त्यांच्या मॅनेजमेंटबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर आपण आज कालवडींना आपण पोषक खाद्य काय काय देतो, मिनरल्स वगैरे काय देतो ते दाखवून कशा पद्धतीने पोषक खाद्य देतो ते पाहूया. साधारणतः 10 कालवडी आहेत त्यांच्यासाठी साधारण 1 किलोच्या अंदाजाने साधारणतः 9.5-10 किलो आपण काप स्टार्टर बोलून काप स्टार्टर फीड आपण पहिल्यांदा टाकून घेतो. मका भरणा आपण साधारणतः त्याच्यामध्ये 2 ते 2.5 किलोपर्यंत ते आपण मिनरल ते काल प्लस म्हणून मिनरल येतं. आपण साधारणतः एका कालवड्यासाठी 50 ग्रॅम पर्यंत आपण त्याचं प्रमाण वापरतो. ते मिनरल आपण आपल्या कालवडीच्या रिक्वायरमेंटनुसार बनवून घेतलं जातं. साधारणतः आपण 50 ग्रॅमच्या प्रमाणे आपण ते वापरतो त्या कालवडीसाठी. आणि त्याच्यानंतर आपण सूर्या वेट कंपनीचं आहे, सूर्या वेट कंपनीचं वापरतो आपण. आता हे लिक्विड पण सूर्या वेटचंच काल प्लस वन हे आपण लिक्विड बनवून घेतलं आहे आपल्या कालवडींच्या रिक्वायरमेंटनुसार गोमिंगची वाढीसाठी आपण काल प्लस वन हे बनवून घेतलं. ते साधारणतः आपण अंदाजे आपण त्याच्यामध्ये 400 ml वापरतो. म्हणजे एका कालवडीसाठी 35 ते 40 ml आपण ते त्याच्यामध्ये वापर करतो. आणि त्यानंतर याचं आपण सर्व मिश्रण करून घेतो जेणेकरून ते सर्व कालवडींना एकसारखं जाईल. आता आपण हे त्यांना टाकून गेला. तर अशा पद्धतीने आपलं छोट्या कालवडींचं फीडचं मॅनेजमेंट असतं. आपण हळूहळू जसे कालवडी मोठे होतील तसे ते मॅनेजमेंटबद्दल आपण तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.